अजित पवारांना तुमचं कर्जाचं नाव सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही. परवाची गंमत सांगतो, ते कोल्हापुरातच तसं बोलले, काय राज्याची परिस्थिती नाही, 31 तारखेच्या आत कर्ज भरा. जणू काय ह्यानं कसं 70,000 कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय. त्यामुळे 4 दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होतं ते, आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आहे. आणि आता अजितदादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं 4 दिवस मुदत देते आपल्याला. 28 मार्चला कोल्हापूरला आणि मग 31 तारखेच्या आत कर्ज भरा, माफ होणार नाही. विमानानं आले कुठं, कोल्हापूरला, आणि तिथनं कलेक्टर ऑफिस मध्ये गेले. 16 मिनिटात गेले बरं का. किती मिनिटात? 16 मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले. एसी बंद पडला सरकारी गाडीचा. गाड्याला राग आला. कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे. कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल. प्रोटोकॉल बाजूला ठेव, मी सांगतो म्हणून घे. का रे इथं कुठला आला नेम? काय मेला असता अजित पवार? 16 मिनिटं फक्त त्यांना जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय. अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मारायला लागला. लाजा वाटलं पाहिजे ना, दया यायला पाहिजे. त्यांना दया येत नाही, पण त्यांना दया येत नाही त्याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय तुम्हाला राग येत नाही. मी तुम्हाला सांगितलं की कोणीच सांगितलं, मी त्या गाडीत होतो ना. राजू शेट्टी धारदार कुठं म्हणतायत. मी मागच्या वेळेस मला की अजितदादांनी ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कोणाची? ती माझे प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री, पण त्यांना कुठली गाडी ती भाड्याने. त्यामुळे संताप आला होता. पालकमंत्री आपल्या भाड्याच्या गाड्याने जातो. इशी चालूच होता, मी होतो माझ्या गाडी. काय चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही. ते म्हणाले की 5 गाड्यांना यापूर्वी मी परवानगी दिलेली आहे. 2-3 मंत्री होतात जिल्ह्यातील, त्यांना ते 2-3 त्यांना न्यायाधीश येतात. महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यात येतात. 5 गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे, 2 आहेत आणि ती भाड्याने घेतात. ते बरोबर नाही. आणि पैसे बी दिलेले आहेत. लगेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिष्टाचार सचिव आपल्या म्हैसकर मॅडमला फोन लावला. त्यांनी आजच्याच परवानगी द्या. काय बिघडलं? 5 गाड्या आपल्या जर VIP लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शनाला मिळाल्या तर एसी बंद नव्हता. आझाद चूक आहे. पालकमंत्री भाड्याच्या गाडी मिळते, त्यांच्याबद्दल त्याला राग आला. गोकुळ सोबत गोकुल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.